नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधील विज्ञान या विषयावरील वनस्पतीशास्त्रावर आधारित महत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, ग्लुकोजमध्ये कार्बनचे किती अणू असतात? तर ग्लुकोजमध्ये कार्बनचे 6 अणू असतात। प्रश्न क्रमांक 2, पायरुव्हेट रेणूमध्ये कार्बनचे डॉट डॉट अणू असतात। पायरुव्हेट रेणूमध्ये कार्बनचे 3 अणू असतात। प्रश्न क्रमांक 3, DNA मधील 2 धागे कोणत्या बंधाने एकत्र जोडलेले असतात? तर DNA मधील 2 धागे हे हायड्रोजन बंधाने एकत्र जोडलेले असतात। प्रश्न क्रमांक 4, बाष्पोर्जन वनस्पतीच्या डॉट डॉट या भागातून होते आणि उत्तर आहे बाष्पोर्जन वनस्पतीच्या पर्णरंध्रे या भागातून होते। प्रश्न क्रमांक 5, सर्व सजीवांमध्ये पेशी श्वसनाची डॉट डॉट पायरी समान असते आणि उत्तर आहे सर्व सजीवांमध्ये पेशी श्वसनाची पहिली पायरी ही समान असते। प्रश्न क्रमांक 6, पेशी द्रव्यात ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत घडून येणाऱ्या पेशी श्वसन प्रक्रियेत डॉट डॉट म्हणतात। तर पेशी द्रव्यात ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत घडून येणाऱ्या पेशी श्वसन क्रियेस ग्लायकॉलिसिस असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 7, रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे डॉट डॉट उत्सर्जित करतात। कारण रात्री झाडे ही कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करत असतात, म्हणून रात्री झाडाखाली झोपू नये। प्रश्न क्रमांक 8, गुलाबाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर गुलाबाचे शास्त्रीय नाव आहे रोझा गॅलिका। प्रश्न क्रमांक 9, डॉट डॉट उती हा उच्चस्तरीय वनस्पतीचा पायाभूत गुणविशेष आहे। तर संवहनी उती हा उच्चस्तरीय वनस्पतीचा पायाभूत गुणविशेष आहे। प्रश्न क्रमांक 10, वृक्षवलय कालमापन पद्धतीचा शोध कोणी लावला? आणि उत्तर आहे A.E. डग्लस यांनी वृक्षवलय कालमापन पद्धतीचा शोध लावलेला आहे। प्रश्न क्रमांक 11, निवडुंग, घायपात, कोरफड या वनस्पतींचा समावेश कोणत्या गटात होतो? आणि उत्तर आहे झेरोफाइट्स या गटात होतो। प्रश्न क्रमांक 12, वनस्पतीमधील मूळ कुजव्या रोग डॉट डॉट या जीवाणूमुळे होतो। तर वनस्पतीमधील मूळ कुजव्या हा रोग एरिविनिया या जीवाणूमुळे होतो। प्रश्न क्रमांक 13, डॉट डॉट उतीमध्ये पेशी भित्तिकांमधील लिग्निन हे पॉलिमर सिमेंटप्रमाणे कार्य करते व उतींच्या भित्तिकांना मजबूत देते। तर ते आहे दृढ उती। इथं उती करा तुम्ही उक्तीच्या ठिकाणी, दृढ उती। प्रश्न क्रमांक 14, वनस्पती डॉट डॉटद्वारे वातावरणातील वायूंची देवाणघेवाण करतात। तर वनस्पती पानांवरील पर्णरंध्रांद्वारे वातावरणातील वायूंची देवाणघेवाण करत असतात। प्रश्न क्रमांक 15, पेशीतील चयापचय क्रियांमध्ये निर्माण झालेल्या टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था कोणती? तर ती संस्था आहे लैकारिका। प्रश्न क्रमांक 16, मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग या शब्दात पेशीच्या कोणत्या अंगकाचा उल्लेख केला जातो? तर तो उल्लेख प्रद्रव्य पटल याचा केला जातो। प्रश्न क्रमांक 17, पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणत्या संशोधकाने दिलेले आहे? तर हे नाव जोहान्स पुरेकिंजे या संशोधकांनी दिलेले आहे। प्रश्न क्रमांक 18, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पतीमधील डॉट डॉट उती सहभागी होतात। इथं उती करा, इथे चुकलेलं आहे थोडंसं। तर त्या उती आहेत हरित उक्त, इथं पण उक्ती झालेलं आहे, तर या ठिकाणी हरित उती असं करा, हरित उती सहभागी होतात। प्रश्न क्रमांक 19, बटाटा बीट या वनस्पतीमध्ये अन्न साठवणाऱ्या उती कोणत्या? तर बटाटा आणि बीट या वनस्पतीमध्ये अन्न साठवणाऱ्या उती आहेत मूल उती। मूल उती। प्रश्न क्रमांक 20, वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील डॉट डॉट हा घटक महत्त्वाची भूमिका पार पडतो। तर वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील हरितलवक हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो। प्रश्न क्रमांक 21,
कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतशीलतेचे प्रतीक मानले जाते? तर अनियमित फूल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतशीलतेचे प्रतीक मानले जाते. प्रश्न क्रमांक 22. वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य कोणते? तर हे आहे नत्र. प्रश्न क्रमांक 23. लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणून ओळखला जातो त्यात मुख्यत्वे काय असते? तर यात मुख्यत्वे बीटा कॅरोटीन असते. प्रश्न क्रमांक 24. कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनतात? तर ही कायटिन या शर्करेपासून बनतात. प्रश्न क्रमांक 25. डॉटचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो. तर बेनोमिल याचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो. प्रश्न क्रमांक 26. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्व चांगली आणि लोकप्रिय पद्धत कोणी शोधून काढली? तर ही पद्धत बेंथम आणि सुकर यांनी शोधून काढलेली आहे. प्रश्न क्रमांक 27. पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? पानांवरील केवडा रोग हा लोह या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 28. सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या वनस्पती पेशीतील या अंगकास वनस्पती पेशीचे ऊर्जा कारखाने संबोधले जाते. तर हरित लवक या अंगकास वनस्पती पेशीचे ऊर्जा कारखाने संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 29. वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? तर ते आहे जस्त. हे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. प्रश्न क्रमांक 30. तंबाखूच्या कचऱ्यांपासून कोणते कीटकनाशक तयार केले जाते? तर तंबाखूच्या कचऱ्यापासून निकोटीन सल्फेट हे कीटकनाशक तयार केले जाते. प्रश्न क्रमांक 31. फेल्म ट्री कोणत्या सपुष्प महाकाय वनस्पतीस म्हणतात? तर गुलमोहर या सपुष्प महाकाय वनस्पतीस फेल्म ट्री म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 31. प्रकाश संश्लेषणावेळी हरितद्रव्य सूर्यप्रकाशातील कोणत्या रंगाचे किरण शोषून घेतात? तर निळ्या आणि जांभळ्या रंगाचे किरण शोषून घेतात. प्रश्न क्रमांक 33. संशोधकांनी बटाटा व टोमॅटो यांच्या एकत्रीकरणातून बियाविरहित डॉटची निर्मिती केलेली आहे. इथे विरहित करा, विहिरीत झालेलं आहे, विरहित. तर उत्तर काय येणार आहे? टोमॅटो. प्रश्न क्रमांक 34. दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळवतात? तर सिनॅमोन या झाडाच्या सालीपासून मिळवतात. प्रश्न क्रमांक 35. ऐन वृक्षाची पाने खाणाऱ्या रेशीम किड्यापासून हे मजबूत रेशीम मिळते. तर टसर हे मजबूत रेशीम मिळते. प्रश्न क्रमांक 36. तुळस या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय? तर ओसिमम सॅक्टम हे तुळस या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे. प्रश्न क्रमांक 37. पेशींचे आकारमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तर पेशींचे आकारमान मोजण्यासाठी मायक्रोमीटर हे एकक वापरले जाते. प्रश्न क्रमांक 38. 1665 मध्ये पेशींचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये पेशींचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 39. बॅडमिंटनसाठी वापरले जाणारे फूल कोणत्या पक्ष्याच्या डाव्या पंखापासून बनवले जाते? तर गुज या पक्ष्याच्या डाव्या पंखापासून बनवले जाते. प्रश्न क्रमांक 40. जगातील सर्वात मोठे फूल कोणते? तर ते आहे रॅफ्लेशिया अर्नोल्डी जे इंडोनेशियामध्येच आढळते. प्रश्न क्रमांक 41. जगातील सर्वात लहान फूल कोणते? तर ते आहे उल्फिया. प्रश्न क्रमांक 42. वनस्पतीची वाढ मोजणाऱ्या केक्सकोग्राफ या यंत्राचा शोध कोणी लावला? तर याचा शोध डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 43. प्रकाश संश्लेषण क्रियेस आवश्यक असणारा ऑक्सिजन वनस्पतींना कोठून मिळतो? तर हा ऑक्सिजन वनस्पतींना पाण्यामधून मिळतो. प्रश्न क्रमांक 44. किण्व पेशीपासून कोणते जीवनसत्व तयार केले जाते? तर किण्व पेशींपासून ब जीवनसत्व तयार केले जाते. प्रश्न क्रमांक 45. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असणारे मॉर्फिन हे वेदनाशामक कशापासून बनवले जाते? तर ते अपुषा बोंडातून मिळवले जाते. प्रश्न क्रमांक 46. ऊती संवर्धनाचे जनक कोणास म्हटले जाते? तर ऊती संवर्धनाचे जनक असे
गोटलीब हेबरलँड यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 47. ज्या पेशींच्या अंगकाभोवती पटल नसते त्यांना काय म्हणतात? तर ज्या पेशींच्या अंगकाभोवती पटल नसते त्यांना आदिकेंद्रकी पेशी म्हणतात. प्रश्न क्रमांक 48. ज्या पेशींच्या अंगकाभोवती पटल म्हणजेच आवरण असते त्यांना काय म्हणतात? तर त्यांना दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात. प्रश्न क्रमांक 49. पेशीतील केंद्रकाचा शोध कोणी लावला? तर पेशीतील केंद्रकाचा शोध 1881 मध्ये रॉबर्ट ब्राउन याने लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 50. कोणत्या संशोधकांनी सर्व प्राणी व वनस्पती हे पेशींनी बनलेले असतात व पेशी हाच सजीवांचा पायाभूत घटक आहे हे सिद्ध केले? तर श्लायडेन आणि थिओडोर श्वान यांनी हे सिद्ध केलेले आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण विज्ञान या विषयावरील वनस्पतीशास्त्रावरील 50 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. यामध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक म्हणजे टायपिंग मिस्टेक झालेले आहे, तर तुम्ही तेवढं समजून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.